बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाच्या पारायणांचा शुभारंभ। बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेच्या गणेशपुरी येथील 47व्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ बालयोगींनी दीप प्रज्वलन करून केले। या ज्ञानेश्वरी पठण सोहळ्यात सुमारे 300 भक्तजन सामील झाले आहे। यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे। काल सकाळी 8 वाजता तुंगारेश्वर गिरी शिखरावरील परशुराम कुंड आश्रमापासून पायी दिंडी सोहळ्यास सुरुवात होऊन सायं 6 वाजता दिंडीत हरिनामाचा घोष व भजन करत भजनांच्या तालावर नाचत गात हजारो भक्तजन बालयोगी समवेत गणेशपुरीत स्वामी नित्यानंद मंदिराच्या प्रांगणात पोहोचले। तेव्हा स्वामी नित्यानंद आश्रम मंदिर ट्रस्ट तर्फे बालयोगींचा पंचारती ओवाळून सन्मान करण्यात आला। सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 ते रविवार दिनांक 8 डिसेंबर 2024 पर्यंत चालणाऱ्या पारायण सप्ताह सोहळ्याची सांगता काल्याचे कीर्तन व बाबांच्या हस्ते प्रसादाची हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाल्यावर होईल। पारायण सोहळ्यात दररोज प्रांत काळी 5 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरी पठण, सायं 4 ते 5 भजन, 5 ते 6 प्रवचन, 6 ते 7 हरिपाठ व रात्री 8 ते 10 कीर्तन असा कार्यक्रम होता व यात विविध भागांतील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, भजन मंडळे तसेच हरिपाठ मंडळे हरिपाठ म्हणत ठेक्यावर नाचता तो आनंद अवर्णनीय असतो। याच बरोबर पखवाज वादन, बासरी वादन, एक रात्री नाट्य प्रयोग तसेच बालयोगींनी लिहिलेल्या भक्ती संगीत नाटकांतील नाट्यगीते सादरीकरणाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला आहे। शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजताचे शुभमुहूर्तावर गाडगेबाबा हायस्कूल भिवाळी गणेशपुरी येथे बालयोगी आश्रम संस्थेतर्फे 40 सामुदायिक विवाह आयोजित करण्यात आले आहेत। भाविक भक्तांनी या सप्ताह सोहळ्यात उपस्थित राहून आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा असे विनंती आश्रम संस्थेतर्फे करण्यात आली आहे।